क्वांटम युग आपल्याला सांगते की एकाच वेळी दोन्ही दरवाजे कसे उघडायचे. हो, हेच आहे क्वांटमचे विश्व, जिथे शंका ही संधी बनते आणि अनिश्चितता हीच खरी शक्ती ठरते. आज आपण अशा युगामध्ये प्रवेश करत आहोत जिथे विचारांची मर्यादा नाही आणि शक्यतेचा आकाश असीम झाला आहे. नमस्कार, मी गीता राजाराम मगदूम, साधना हायस्कूल पुणे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आज अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये आपले सहर्ष स्वागत करते आणि अर्थातच आपल्यासमोर विषय मांडत आहे क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता व आव्हाने. प्राचीन ऋषींच्या मंदिरापासून ते आधुनिक वैज्ञानिकांच्या लॅबपर्यंतचा मानवजातीचा हा प्रवास आज नेहमी एकाच गोष्टीकडे लक्ष वेधतोय, ते म्हणजे आपण हे विश्व कसे समजतो. आणि परमाणूच्या आत काय, हे अशा संशोधनाने आज आपल्याला एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे, जिथे विचारांची मर्यादा नाही आणि ते युग म्हणजे क्वांटम युग होय. मानव आज क्वांटम कॉम्प्युटर बनवतोय. क्वांटम इंटरनेट हे जरी आज आपल्याला स्वप्नवत वाटत असलं तरी ते आज विकसित होऊ लागलं आहे. त्याचबरोबर क्वांटम औषध निर्मिती, यामुळे आज आपल्याला अवघड आजारांवर औषध निर्मिती करणे शक्य होत आहे. त्याचबरोबर जिथे शक्यता आणि संभाव्यता आहे तिथे येऊन उभे राहतात ते आव्हाने. तर या दोन टप्प्यांमधून विज्ञान हे क्वांटम युगामध्ये प्रवेश करत आहे. आता मी बोलते ते त्या युगाबद्दल जे आपल्या भविष्याच्या नव्या मूलभूत रचनेला आकार देत आहे. क्वांटम म्हणजे अत्यंत सूक्ष्म पातळीवर घडणारी प्रक्रिया. यामध्ये जिथे शक्यता आणि संभाव्यता आहे तिथे उभे राहतात ती आव्हाने. परंतु पारंपरिक भौतिकशास्त्रामध्ये सगळं काही ठरलेलं असतं, परंतु क्वांटम भौतिकशास्त्रामध्ये महत्त्वाची असते ती संभाव्यता. आणि त्यातील संभाव्यता एक म्हणजे अत्यंत वेगवान संघटन. जिथे पारंपरिक संगणक हे बीटवर चालतं तिथे क्वांटमचे संगणक हे क्यूबिट वापरतात. त्यामुळे त्यातील सर्व प्रकारचं काय असेल ते आपले संशोधन ते अचूक आणि वेगवान गणना करू शकतं. उदाहरणार्थ हवामान अंदाज, AI मध्ये उपयोग. 2 त्यामध्ये क्वांटम इंटरनेट. यामध्ये क्वांटम कम्प्युटिंगच्या आधारे आपण माहिती एका क्षणात दुसऱ्या टोकापर्यंत सुरक्षित पोहोचू शकतो. म्हणजेच हॅक प्रूफ संवाद आपल्याला शक्य होतो. उदाहरणार्थ लष्करी व गुप्त माहितीचे सुरक्षित प्रसारण. 3 वैद्यकीय संशोधनात क्रांती. यामध्ये क्वांटम सिम्युलेशनच्या आधारे आपण शरीरातील पेशी, प्रोटीन, DNA यांचे अधिक अचूक मॉडेल तयार करू शकतो आणि त्यामुळेच आपल्याला नवीन औषध निर्मितीची जलद व सुरक्षित होऊ शकते. उदाहरणार्थ कर्करोगासारख्या आजारावर प्रभावी उपाय निघू शकतील. 4 अंतराळ संशोधनात झपाट्याने वाढ झालेली प्रगती. यामध्ये क्वांटम नेव्हिगेशनच्या आधारे आपण अंतराळ संशोधनातील प्रतिकूल परिस्थिती समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर उदाहरणार्थ चंद्र, मंगळ यांच्यावर मानवी वसाहतीची जी संकल्पना आहे ती अधिक जवळ येऊ शकेल. 6 आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज. यामध्ये क्वांटम संगणक हे अनिश्चिततेतही अधिक अचूक विश्लेषण करू शकेल. त्यामुळे गुंतवणुकीतील धोके हे कमी होऊ शकतात. उदाहरणार्थ स्टॉक मार्केटमधील अचूक भविष्यवाणी. 6 कृत्रिम बुद्धिमत्तेतील AI मध्ये प्रचंड वाढ. यामध्ये क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे AI प्रणालीची शिकण्याची क्षमता ही दुपटीने वाढली आहे. त्यामधील रोबोट हे ज्या वापरामुळे उदाहरणार्थ रोबोट भाषांतर यंत्रणा हे अधिक हुशार व संवेदनशील बनतील. उदाहरणार्थ रोबोट शिक्षक किंवा स्मार्ट हेल्थ असिस्टंट. 7 ऊर्जेचा नवा शोध व टिकाऊ विकास. यामध्ये आपण क्वांटम तत्त्वांचा वापर करून अशी नवीन सौर ऊर्जा निर्माण बसवू शकतो जी झिरो लॉस वीज वाचवू शकेल. 8 गेमिंग आणि व्हर्च्युअल रियालिटी मध्ये नवा आयात. यामध्ये क्वांटम प्रोसेसरच्या आधारे आपण गेम्स अधिक वास्तववादी आणि उत्तरदायी होतील. उदाहरणार्थ मेंदूच्या हालचालींवर आधारित गेमिंग कंट्रोल. यानंतर जिथे संभाव्यता आहे तिथे येऊन उभे राहतात ती आव्हाने. त्याचे आव्हान 1 म्हणजे तांत्रिक जटिलता. यामध्ये पारंपरिक संगणकापेक्षा क्वांटमचे संगणक हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने काम करते. त्यामुळे त्यातील क्यूबिट्स हे अत्यंत नाजूक असतात आणि ते आपल्याला नियंत्रण करण्यास हाताळण्यास हे कठीण जाऊ शकतं. 2 सायबर सुरक्षतेवरील धोका. यामध्ये हे संगणक फार शक्तिशाली असतात, त्यामुळे आजची सुरक्षा पद सहज पडू शकतात. त्यामुळे आपल्याला हॅकिंग होऊ शकतं. म्हणजे बँकिंग असो, राष्ट्राची सुरक्षितता किंवा वैयक्तिक गोपनीयता यांवर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यातील 3 म्हणजे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न. यामध्ये क्वांटम तंत्राचा गैरवापर म्हणजेच डाटा चोरणे हे असले प्रकार घडू शकतात. यासाठी कायद्याची गरज आहे. 5 शिक्षण मानव संशोधनाची कमतरता. यामध्ये हे क्वांटम कोडिंग, क्वांटम ही क्षेत्रे बहुतेकांसाठी गूढ ठरत आहेत. त्यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे आणि ते आपल्याकडे कमी ह्याच्यावर उपलब्ध आहे. 6 सामाजिक
क्षमता वाढण्याचा धोका. यामध्ये विकसित देश आणि विकसनशील देश यांमध्ये टेक्नॉलॉजीचा गॅप अजूनच वाढू शकतो. एआय आणि क्वांटम यांचे एकत्रित आव्हान जर केले तर मानवी संशोधनाच्या पलीकडे जाऊ शकणारी एआय प्रणाली तयार होऊ शकते. त्यामुळे नैतिकता धोक्यात येऊ शकते. 8. व्यावसायिक वापरातील अडचणी. यामध्ये आज आपल्याला हा संगणक वापरणं हा एक प्रयोगात्मक आहे. ह्याचा वापर हा सुलभ होण्यासाठी आपल्याला वेळ लागेल. क्वांटमचे युग हे एक असे अनिश्चिततेचे आहे ज्यात आपल्याला अनिश्चिततेच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश भेटतो. आज आपल्याकडे ऊर्जा आहे, संधी आहे. आता गरज आहे ती फक्त जागरूकतेची. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आभार मानते. माझं मनोगत थांबवते. पर्यावरणामध्ये सेन्सॉरचा वापर कसा केला जातो, कशासाठी केला जाईल? भूकंप येणार असतील किंवा दरडी कोसळणार असतील तर ते आधी समजू शकते सेन्सरचा वापर करून. औषध निर्मितीमध्ये कसा वापर करता येईल ह्याचा? कशाचा? क्वांटम. हां, क्वांटम हे चाललंय तेच. म्हणजे ते जास्त काळ कसं टिकू शकेल, ते एक्सपायर कधी होऊ शकेल याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. ते नवीन प्रकारे कसं आणखीन कमी ह्याच्यामध्ये कसं बनवू शकेल याची माहिती भेटू शकेल. 2 भांडी पाण्यानं काठोकाठ भरलेली आहेत. एका भांड्यात जिवंत मासा सोडला, दुसऱ्या भांड्यामध्ये मेलेला मासा सोडला. आणि मी असं म्हणालो, जिवंत मासा ज्या भांड्यात सोडला आहे त्यातलं पाणी खाली पडलं. मग काय कारण ह्याचं? माशाच्या हालचालीमुळे. मासा त्यात टाकल्यामुळे त्याचे वस्तुमान त्या पाण्यामध्ये गेले आणि त्या माशाचे जेवढे वजन आहे तेवढ्या वजनाचे पाणी खाली पडलं. मेलेला मासा सोडलाय त्यातलं काय झालं पाणी? त्यातलं पण बाहेर पडलं. आणि जिवंत मासा सोडलाय त्यातलं? मेलेला मासा सोडलाय तो मासा वरती येणार तरंगणार आणि जिवंत मासा सोडलाय त्यातलं पाणी बाहेर पडलं. मेलेला मासा सोडलाय त्यातलं पाणी बाहेर पडणार नाही ना? थोड्या प्रमाणात पडणार. ठीक आहे.